झी24 एक पाऊल पुढे मध्ये सरकार आहे, त्यांनी तिथून तो पैसा उपलब्ध करावा, नाहीतर महाराष्ट्र हे फार बिकट परिस्थितीतून चालला आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता तर विदर्भापेक्षा मराठवाड्यातही वाढल्या खूप आहेत आणि या गंभीर प्रश्नावर राजकारण न करता व दोषारोपण न करता पुढे चर्चा नेली पाहिजे की सावकारापासून व खाजगी लोकांपासून जे शेतकऱ्यांचं शोषण आहे ते मुक्त करण्यासाठी सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका समोर येतील व सर्व शेतकऱ्यांना कर्ज देतील। यासाठी काय करता येईल याच्यासाठी आम्ही सुद्धा त्यांना सहकार्य करायला तयार आहोत। मात्र सरकार किती प्रामाणिक आहे हे मला माहित नाही। बिलकुल, हे याच्याविषयी आपण महादेव शेलारांना विचारूया, मात्र त्यापूर्वी प्रदीप लोखंडेंकडे आपण जाऊया। प्रदीपजी, नेमका आता जो मुद्दा पुढे येतो आहे, अनेक ठिकाणी घोटाळा आत्ताच आपल्याला म्हणता येणार नाही, पण घोळ झालेले आहेत हे तरी आपल्या समोर निश्चितपणे येत आहे। अशा परिस्थितीमध्ये आता अधिकाधिक अचूकतेच्या दृष्टीने आपण जातोय असा दावा सरकार करते। त्याच्यामध्ये आता आधार कार्डचा आधार त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि त्याच्यामुळे आधारची जी सक्ती आहे ती संपूर्ण देशभर करावी, सगळ्या योजनांसाठी करावी, या दृष्टीने सुद्धा सरकारच्या पातळीवर उपाययोजना सुरू आहेत। शेतकऱ्यांना खरा लाभ मिळावा आणि हे जे चतुर राजकारणी आहेत, हे जे बँकेचे अधिकारी आहेत, सेवा सोसायट्या तयार करणारे जे अत्यंत मुरब्बी असे त्या गावातले लोक आहेत, या सगळ्यांना वगळून, या सगळ्यांना डावलून थेट शेतकऱ्यापर्यंत लाभ जावा, यासाठी आता सरकारने काय करण्याची गरज आहे? नाही, मला त्याच्या पहिले एक थोडासा छोटा मुद्दा मांडायचा आहे। तो असा की आपण एक गोष्ट तर लक्षात घ्यावी लागणार आहे की जेव्हा कर्जाचा हा जो विषय येतो आणि जेव्हा 50,000 कोटी 70,000 कोटी एवढं कर्ज माफ झालं, तेव्हा तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, शहरामध्ये जो राहणारा जो सगळा मध्यम वर्ग आहे त्याच्या डोक्यात एक गोष्ट जाती, ती गोष्ट अशी जाती की माझ्या टॅक्सचे पैसे तिथे दिले जातात आणि तिथे दिले जातात असं त्याचा जेव्हा समज होतो आणि तिथेही मिळत नाहीत आणि हाही नाराज, हे शासनाच्या दृष्टीने चांगलं नाही, हे देशाच्या दृष्टीने चांगलं नाहीये। कारण दोन्ही दुखी, दोघांनाही वाटतंय की माझ्या टॅक्सचे पैसे इथं दिले जात आहेत आणि ह्याला वाटतंय की मला पैसे मिळत नाहीयेत, म्हणजे विन विन सिच्युएशन कुठंच नाहीये। दोन्हीकडे गंभीर गोष्टी घडतायत, त्या घडल्या नाही पाहिजेत, शासन निश्चित याच्यात लक्ष घालेल। दुसरा जो तुम्ही विषय म्हणाला त्याच्या पहिलं मला अजून एक मुद्दा मांडायचा आहे। आपण थोड्या गोष्टी ह्या परदेशातल्या ज्या घ्यायच्यात, बाकी सगळ्या गोष्टी घेत आहेत, प्रत्येक प्रोडक्ट घरामध्ये पोचतंय। वर्ल्ड बँकेचे जर तुम्ही थोडेसे याला निकष लावले, त्या पद्धतीने जर थोडंसं मॉनिटरिंग केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकेल। म्हणजे मी वर्ल्ड बँकेचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बोलत नाहीये, माझं हे म्हणणं आहे की मॉनिटरिंगमध्ये कुठंतरी निश्चित गडबडी होत आहेत। आणि तिसरं, जेवढा जास्त उपयोग तुम्ही टेक्नॉलॉजीचा कराल तेवढं जास्त हे ट्रान्सपरंट डेफिनेटली होत जाणार आहे आणि त्याची भरपूर उदाहरणं आहेत। म्हणजे आता जर तुम्ही, मला एक अतिशय चांगली चाललेली स्कीम जी नेहमी मी लोकांना सांगतो की गावात आज जे मिड डे मील मिळतं मुलांना, ते अतिशय उत्कृष्ट मिळतं, गरम मिळतं, वेळेत मिळते। म्हणजे यंत्रणा आहेत, त्या यंत्रणा जर राबवल्या, त्याच्यात टेक्नॉलॉजी थोडी आणली आणि प्रोफेशनलिझम इंटरनॅशनल स्टँडर्ड जर आणलं तर ह्याच्यात बऱ्याचशा समस्या सुटतील। पण एक प्रोडक्ट गावातल्या घरापर्यंत जातं, ही माहिती, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत का जात नाहीत ह्याचाही गंभीरपणे विचार करावा लागणार आहे आपल्याला। बिलकुल, महादेव शेलार, शेवटी काय म्हणाल, या सगळ्यामध्ये लाभार्थींपर्यंत पैसा पोहोचलाच नाहीये, त्यांच्यापर्यंत हा पैसा कसा पोहोचणार आणि ज्यांनी या योजनेतून लुबाडणूक केलेली आहे त्यांच्याकडून तुम्ही पैसा कसा वसूल करणार? दोन गोष्टींकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। मगाशीच आपण असा एक शब्द वापरलात की याचं राजकारण केलं जातं का, तर राजकारण, सत्ता, म्हणजे जे सत्तेवर असले त्यांच्यावर टीका करण्याचा ठीक आहे, अधिकार आहे, परंतु ती वस्तुस्थितीला धरून असावी। मगाशीच आपण बोललात की काँग्रेसचे प्रशासक नेमले जातात। मी सहकारातला एक अभ्यासक आहे, मी जीडीसीए परीक्षेमध्ये महाराष्ट्रात पहिला आलोय। असे प्रशासक नेमले जात नाहीत, त्याला कायदा आहे, त्याच्या पद्धतीने प्रोसिजर आहे, त्यामुळे फक्त आमच्या मनात आला की तो प्रशासक येतो असं होत नाही। मी असं म्हटलंच नाहीये, म्हणून मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलंच नाहीये। महादेव शेलार, मी जीडीसीए परीक्षेमध्ये पहिला आलेलो नसलो तरी मला एवढं माहिती आहे की काँग्रेस पक्ष हा प्रशासक नेमू शकत नाही। राष्ट्रवादीच्या हातामध्ये बँका आहेत, नाही, मला बोला, राष्ट्रवादीच्या हातात बँका आहेत आणि काँग्रेसचे प्रशासक नेमले जातात, हे वाक्य अमोलजी बोललात, मी त्याच्यानंतर करेक्शन केलेलं आहे। हे प्रशासक नेमण्याचं
हे जे प्रशासक नेमले गेले त्यानंतर काँग्रेसनी काय केलं हा माझा मुद्दा आहे. याच्याविषयी जालंधर पाटील अधिक व्यवस्थित सांगू शकतील. नाही महादेव शेलार थांबा, तुम्ही मुद्दा काढला तर ही गोष्ट क्लिअर होऊन जाऊ द्या. महादेव शेलार थांबा हा मुद्दा तुम्ही काढलेलाच आहे तर ही गोष्ट क्लिअर होऊन जाऊ द्या की पहिल्यांदा जर सरसकट कर्जमाफी दिली गेली असेल तर नंतर ही कर्जमाफीचे निकष बदलण्याची काय नेमकी गरज होती आणि हा जो कमतचा जो निकष लावलेला होता, कर्ज मंजुरीचा निकष लावलेला होता, तो नंतर लावण्याची काय गरज होती याचं उत्तर द्या. सरसकट हा शब्द आपण दोन गोष्टी परतही बोललात. सगळ्या शेतकऱ्यांना पंतप्रधानांनी पत्र पाठवलीत हेही आपण बोललात. अमोल, आम्हाला या गोष्टीकडे जाऊ नका, मी सकारात्मक बोलतोय, ऐकून घ्या. या योजना सगळ्यांपर्यंत जाव्यात म्हणून कॅश ट्रान्सफर योजना सरकारने आणली, अन्न सुरक्षा बिल आणलं, आज आरोग्याचे बिल आणले. ह्या योजना आल्यानंतर पहिले जे विरोधी पक्ष टीका करतात, अमोल जे आपण एक जाणकार पत्रकार आहात, याचं देखील स्वागत सरकारचं केलं पाहिजे. बिलकुल सरकारचं स्वागत करण्याचा मुद्दा नाहीये, हा जो निकष बदलाचा मुद्दा होता. मी येतो तुमच्याकडे. जालंधर पाटील साहेब, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं हे काय नेमकं छुपं राजकारण आहे सांगा. महादेव शेलार ते ग्राउंडवर तुमच्यासारखे सकट हा शब्द नव्हता. तुमच्यासारखेच ग्राउंडवर काम करणारे जालंधर पाटील सुद्धा कार्यकर्ते आहेत. ऐकून घ्या, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं नेमकं हे काय अंतर्गत राजकारण आहे जालंधर पाटील सांगा. निकष बदलण्यामागे काहीच राजकारण नव्हतं. अगदी शुद्ध चारित्र्याने हे निकष बदलले गेलेत का? 36 लाखाचं राज्यामध्ये त्यांनी एक नाव सांगावं. महादेशाला थांबा, त्यांचं ऐकून घ्या. तुम्हाला त्याच्यावर उत्तर द्यायला मी शेवटी येतो. राज्यामध्ये ज्या 31 जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्यातल्या बहुतांशी बँका ह्या राष्ट्रवादीच्याच ताब्यामध्ये आहेत. हो, फार दूर कशाला, राज्य बँकेचा जो 2703 कोटी रुपयाचा एनपीए आणि 775 कोटी रुपयाचा जो तोटा आज दिसतो, ती बँक कोण चालवत होते? अजितदादा पवारच चालवत होते. म्हणजे मला एक राहून असा प्रश्न सातत्यानं भेडसावत राहतो की वर्षभर 4 वर्ष जवळजवळ 364 दिवस आम्ही वेगवेगळ्या भूमिका घेऊन लढणार आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसनं घोषणा करत राहायचं आणि अखेरच्या टप्प्यामध्ये दोघांनी एकत्र येऊन परत निवडणुका लढवत राहायचं. हे काय गौड बंगाल आहे हे आम्हालाही न सुटलेलं कोड आहे. पण मला असं वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांशी लोकांनी ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय नफेखोरी केलेली आहे, हे मात्र मी अगदी खडसावून बोलू इच्छितो. बिलकुल, आपली वेळ संपलेली आहे. शेलार साहेब, शेवटच्या 10 सेकंदात काय म्हणायचंय तुमचं या मुद्द्यावर? फक्त तुमचं उत्तर द्या. उत्तर एकच माझं आहे की चांगल्या योजना ज्या आणल्यात त्या सगळ्यांनी त्याचं स्वागत करून त्या तळागाळापर्यंत कशा जातील या दृष्टिकोनातून आपण सगळे भारताचे सुज्ञ नागरिक आहोत, त्या दृष्टिकोनातून एकमेकाला साथ करून तळागाळापर्यंत गरजू लोकांपर्यंत या योजना पोचाव्यात या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्नशील राहावं, सकारात्मक भूमिका घ्यावी, हेच या प्रसंगी मी सांगेन. ठीक आहे, शेवटी आपण आजचा रोखठोक प्रश्न बघूया. आज आम्ही रोखठोक प्रश्न विचारलेला होता. कॅगच्या अहवालानंतर तरी सरकारचे डोळे उघडतील का? आणि बघूया लोकांनी याला काय कौल दिलेला आहे. जवळपास 87% लोक म्हणतात की नाही, सरकारचे डोळे आताही उघडणार नाहीत. 13% लोकच केवळ होय म्हणतात. बहुतांश लोकांना अजूनही असंच वाटतंय की या अहवालाचा सुद्धा सरकारवर काही परिणाम होणार नाही. अंतर्गत राजकारण याच्या मागे आहे की बँकांच्या संचालकांची त्या ठिकाणचं साठलोट आहे की त्याच्यामध्ये ज्या सेवा सोसायट्या तयार केल्या जातात, या सेवा सोसायट्या कोणाकडून तयार केल्या जातात, त्यांचा हेतू काय असतो, याच्या मागचे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. मात्र वस्तुस्थिती या सगळ्यांचं उत्तर शेवटी बाकी जर आपण बघितली तर गरजू शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही आणि धनदांडग्यांनीच या सगळ्या योजना लुबाडलेल्या आहेत. आता यांच्याकडून ही जी लुबाडणूक झालेली रक्कम आहे ती वसूल होणार का आणि खऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार का, हे प्रश्नचिन्ह कायम ठेवून आज आम्ही हा कार्यक्रम संपवतो आहोत. या कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी आल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संवेदनशीलरित्या आणि अभ्यासपूर्ण चर्चा केल्याबद्दल. रोखठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.